नमस्कार, घरच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सुकटाची मस्त अशी भाजी. तर सुकी भाजी बनवणार आहोत त्याकरता मी इथं घेतलेलं आहे 100 ग्रॅम सुकट. सुकट आपण विकत घेतो ना, तेव्हा अशा प्रकारे लांब-लांब असलेलं घ्यायचं. बऱ्याचदा याच्यामध्ये खूप बारीक असं सुद्धा सुकट असतं. त्याची चव फारशी छान लागत नाही. तर हे सुकट आता आपण जे बनवणार आहोत त्याकरता कुठल्याही प्रकारचं वाटण-घाटण न बनवता अगदी घरच्या मोजक्या साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवायची. सुकटाची भाजी बनवण्याकरता आणखी काय-काय साहित्य लागतंय ते आपण आता बघणार आहोत. तर 100 ग्रॅम सुकटासाठी आपण इथं मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेत आणि वजनाने म्हणाल तर ते 200 ग्रॅम आहेत. म्हणजेच वजनी प्रमाणात सुकटाच्या डबल वजनाचे कांदे घ्यायचे आहेत. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. अर्धा छोटा चमचा हळद घ्यायची. छोटे 5 ते 6 आमसुलाचे तुकडे ऑप्शनल आहेत, नाही घेतले तरी सुद्धा चालेल. मीठ आपण चवीप्रमाणे वापरणार आहोत आणि इथे घेतलेला आहे कांदा लसूण मसाला. पोहे खाण्याच्या चमच्याने 1.5 चमचा इथं कांदा लसूण मसाला घेतलाय. याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमच्याकडे साठवणीचं कोणतं तिखट आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि या तिखटाच्या रेसिपीचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. खूप छान तिखट होतं. हे तिखट जर आपण भाजीमध्ये घातलं ना, तर तुम्हाला इतर बाहेरचा कोणताही मसाला भाजीमध्ये घालावा लागणार नाही. आणि त्यासोबतच इथं घेतलेलं आहे तेल. तर तेल आपण थोडंसं जास्त वापरणार आहोत. साधारणतः 2 ते 2.5 टेबलस्पून तेल घ्यायचं. एक चाळण घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे सुकट घालून आपण चाळून घेणार आहोत. सुकट नेहमी चाळून घ्यायचं. त्याच्यामध्ये जर समजा काही धूळ असेल किंवा घाण असेल आणि सुकटाची शेपटी वगैरे असते ना बारीक तुटलेली, तर ते सुद्धा इथं निघून जातं. त्याकरता हे सुकट चाळून घेणं गरजेचं आहे. शिवाय चाळून घेतल्यानंतर त्याला आपण निवडून सुद्धा घ्यायचे. म्हणजे एखाद दुसरा खडा वगैरे असेल तर तो आपल्याला काढता येईल. सुकट अशा प्रकारे चाळून झालं की काय करायचं, तर वरचं वरचं सुकट आहे ना, ते अशा प्रकारे काढून आपण एका भांड्यामध्ये घालूया. म्हणजे मग आता खाली जो चुरा राहिलाय तो अजून आपल्याला व्यवस्थित असा चाळता येईल. इथं सुकट चाळून झालेला आहे आणि मी निवडून सुद्धा घेतले. एक कढई चांगली गरम करून घ्यायची आणि कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरती आता हे सुकट आपण छान भाजून घ्यायचे. गॅस शक्यतो मोठा न करता सुकट व्यवस्थित भाजून घेतलं ना, म्हणजे ते छान भाजलं जातं. मोठ्या गॅसवरती आपण हे सुकट शक्यतो भाजायचं नाहीये. मंद आचेवरती 4 मिनिट मी या सुकटाला भाजून घेतलेला आहे. याचा वासही यायला लागलेला आहे आणि सुकट चांगलं भाजलेलं आहे. आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि सुकट कढईमधून बाजूला काढायचं. भाजून घेतलेलं सुकट एका भांड्यामध्ये काढायचं आणि त्यावरती आता कडकडीत गरम पाणी घालायचं. अशा प्रकारे सुकट नेहमी गरम पाण्यामध्ये धुवायचं. मग गरम पाण्यामध्ये सुकट धुतल्यामुळे त्याला जी माती, राळ असेल ती निघून खाली बसते तळाशी भांड्याच्या. शिवाय सुकट छान फुगतं. थोड्या प्रमाणात का होईना पण ते शिजलं सुद्धा जातं आणि फुगल्यामुळे त्याचं प्रमाण सुद्धा वाढतं. तर आपण याला काही वेळाकरता असंच पाण्यामध्ये ठेवायचे आणि या गरम पाण्यामध्ये सुकट छान स्वच्छ होईपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया. तोपर्यंत पाणीसुद्धा कोमट होईल. सुकट गरम पाण्यात घातल्यानंतर मी कांदा चिरून घेतलाय आणि तुम्ही बघा आता याचा आकार तुम्हाला थोडासा मोठा झाल्यासारखा वाटतंय. म्हणजे थोडंसं सुकट हे फुललेलं आहे गरम पाण्यामुळे. आता काय करायचं, तर हे वरचं जे सुकट आहे ना, ते आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. म्हणजे त्याच्यामधली खडे धूळ जर असेल तर ती त्या भांड्याच्या तळाशी बसते. सुकट गरम पाण्यातून काढून घेतले आणि पाणीसुद्धा मी याचं निथळून घेतलेलं आहे. आणि आता या भांड्यामध्ये बघा तुम्ही तळाशी तुम्हाला एकदम बारीक सुकटाची पावडर असेल किंवा थोडीशी माती, राळ असेल ती बसलेली दिसते. याच्यासाठीच आपण गरम पाण्यामध्ये सुकट धुवायचंय. आणि गरम पाण्यामध्ये सुकट धुण्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे सुकटाचा जो उग्र वास असतो ना, तो सुद्धा खूप प्रमाणामध्ये कमी होतो. म्हणून गरम पाण्यामध्ये सुकट नेहमी धुवायचं. कढई गरम करून घ्यायची आणि गरम कढईमध्ये 2.5 टेबलस्पून तेल घालायचे. तुम्ही 2 टेबलस्पून सुद्धा घेऊ शकता. आणि आता तेल गरम झालं की एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. मध्यम आचेवरती हा कांदा आपण भाजून घेणार आहोत. कांदा थोडासा गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर ही सुकटाची भाजी करणं अगदी सोपं आहे. याच्याकरता महत्त्वाची गोष्ट आहे कांद्याचं प्रमाण, तेल थोडंसं जास्त आणि मस्त असा कांदा लसूण मसाला. तर मध्यम आचेवरती 3 मिनिट झालं कांदा भाजते आणि आता तुम्ही बघू शकता कांदा अगदी कमी झालेला आपल्याला दिसतो. सुरुवातीला खूप जास्त वाटत होता. तर या स्टेजला याच्यामध्ये आमसूल टाकूया. हळद घालायची आणि त्यासोबतच घालायचा आहे हा कांदा लसूण मसाला. हा मसाला घातल्यानंतर गॅस एकदम मंद करायचा आणि या कांद्यासोबत हा मसाला फक्त 1 मिनिटभर परतून घ्यायचा. 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपण धुवून घेतलेलं सुकट घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे. गॅस मंदच केलाय मी.
थोड्या वेळाकरता बंद केला तरी सुद्धा चालेल. आणि आता मीठ घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर सुकट सगळं मिक्स करून घेतलंय मसाल्यांसोबत. आता काय करायचं, याच्यावरती झाकण घालायचं आणि मंद गॅसवरती याला 5 मिनिट शिजवून घ्यायचं. त्या दरम्यान 2 ते 3 वेळा याला परतून घ्यायला विसरायचं नाही. 5 मिनिट झाले आपण याला मंद आचेवरती शिजवतोय ते. तर आता याला थोडंसं उलटून घेऊया आणि पुन्हा आपण याला 2 ते 3 मिनिट फक्त शिजवायचं. एवढ्या वेळेस सुकट अगदी मस्त शिजलं जातं. मस्त रंग वगैरे आलेला आहे. चव तर खूप छान लागते. या पद्धतीने एकदा नक्की सुकट बनवून बघा. अगदी कमी साहित्यात पटकन होणारी रेसिपी आहे. मंद गॅसवरती सुकटाला मी शिजवून घेतलंय 3 ते 4 मिनिट आणि आता गॅस बंद केलेला आहे. कारण एवढ्या वेळामध्ये सुकट शिजलं जातंच. कारण आपण याला गरम पाण्यामध्ये घातलं तेव्हा ते थोडंसं शिजलं गेलेलं असतं. शिवाय गरम पाण्यामध्ये घातलेलं असताना त्याने पाणी शोषून घेतलेलं असतं थोडंफार. त्यामुळे अजिबात पाणी न घालता अगदी मस्त असं आपल्याला हे सुकट शिजवता येतं. आता ही भाजी आपली तयार आहे. तर आजची सुकटाची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. भाजी नक्की ट्राय करा, खूप छान होते. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.